नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अगदी व्हिडिओच्या मार्फत अगदी MBBSचे जे नवीन आपले 8 कॉलेजेस थर्ड राऊंडला आता येणार आहेत आणि जे 8 कॉलेजमध्ये जवळजवळ 800 सीट्स ह्या वाढलेल्या आहेत आणि त्या कशाप्रमाणे वाढलेल्या आहेत, अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजे आपापल्या कॅटेगरीनुसार किती अगदी सीट्स प्रत्येक कॅटेगरीला अगदी रिझर्वेशन किती पर्सेंटेज मिळतं आणि प्रत्येक कॉलेजला किती सीट्स उपलब्ध आहेत ह्याच्याबद्दल अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर हे MBBSच्या नवीन येणाऱ्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती सीट्स उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सेकंड राऊंडमध्ये जवळजवळ 762 एवढ्या सीट्स होत्या। सेकंड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे दोन्ही मिळून त्यातल्या 15% ह्या सीट्स आपल्याला ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये जात असतात आणि 85% ज्या सीट्स असतात ते महाराष्ट्र स्टेटमधून भरल्या जात असतात। तर हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मी हे पूर्णपणे 8 कॉलेजेस काढलेले आहेत आणि त्याला 15% सीट्स ह्या पूर्णपणे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जात असतात आणि त्यानंतर जे काही 85% कोठ्यामधले जे कॉलेजेस आपले भरल्या जात असतात आणि त्याच्यामध्ये 8 हे नवीन कॉलेजेस जवळजवळ दिलेले आहेत। 8 न्यू मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्रामध्ये। तर त्या 8 कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजचा आपण जर 100चा इंटेक पकडला तरीसुद्धा टोटल किती प्रत्येक कॅटेगरीनुसार सीट्स उपलब्ध होऊ शकतात थर्ड राऊंडला याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे व्हिडिओच्या मार्फत। तर कॅटेगरीनुसार MBBSच्या किती सीट्स आपल्या वाढल्या, 8 जे नवीन मेडिकल कॉलेजेस आलेले आहेत गव्हर्नमेंटचे, तर आपापल्या कॅटेगरीनुसार सीट्स मी अगदी तुम्हाला स्क्रीनवरती लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरीनुसार किती रिझर्वेशन पण सांगणार आहे या यूट्यूबच्या मार्फत तुम्हाला मी। तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला आता दाखवते की SC कॅटेगरीचा प्रथम आपण विचार करूयात। SC कॅटेगरीला सगळ्यांना माहिती आहे की 13% हे रिझर्वेशन असतं आपल्याला आणि 13% रिझर्वेशनमधून जर 100चा जर इंटेक आपण पकडला तरी पण तिथे 11 जे आपले सीट्स तिथे उपलब्ध होतात SC कॅटेगरीसाठी आणि त्यामुळे हे 8 कॉलेजेसचा जर आपण पूर्णपणे टोटल विचार केला तर टोटल 88 एवढ्या सीट्स या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत थर्ड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी। ओके, तर हे झालं SC कॅटेगरीचं मी तुम्हाला सांगितलं आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे ST कॅटेगरी। तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 7% हे रिझर्वेशन असतं आणि त्या 7% रिझर्वेशनमधून जवळजवळ 6 सीट्स आपल्याला मिळत असतात ST कॅटेगरीला आणि 6 सीट्स मिळाल्यानंतर जवळजवळ 8 कॉलेजेस जर आले तर 48 एवढ्या ह्या सीट्स ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत थर्ड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी। ओके, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा किती टक्के रिझर्वेशन आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला अगदी तिथे सीट्स किती उपलब्ध आहेत लक्षात येईल। आणि नेक्स्ट मी काढलेलं आहे VJ कॅटेगरी। तर 100चा जर इंटेक आला प्रत्येक कॉलेजला तर VJ कॅटेगरीला जवळजवळ 3 सीट्स तिथे अवेलेबल असतात प्रत्येक कॉलेजला। तर असे हे 24 कॉलेज मिळून आपल्याला जवळजवळ 8 कॉलेजेसचे जवळजवळ मिळून हे 24 आपल्याला तिथं सीट्स उपलब्ध राहणार आहेत VJ कॅटेगरीला। हे जर 8 कॉलेज आल्यानंतर आणि प्रत्येक कॉलेजचा इंटेक जर 100चा असेल तर ह्या 3 सीट्स प्रत्येक हे VJ कॅटेगरीला 3 सीट्स असतात प्रत्येक कॉलेजला, तर 24 सीट्स इथे अवेलेबल राहणार आहेत VJ कॅटेगरीला। ओके, आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे स्क्रीनवरती NT1। तर NT1मध्ये सुद्धा तुम्हाला तिथे लक्षात येईल की तिथे सीट्स आपल्याला प्रत्येक कॉलेजला 2 सीट्स अवेलेबल होणार आहेत। असे हे 8 कॉलेज आल्यानंतर तिथे जवळजवळ 16 सीट्स तिथे आपल्याला उपलब्ध होणार आहेत NT1साठी। ओके, NT1साठी। आणि नेक्स्ट मी इथं काढलेलं आहे NT2साठी सुद्धा 2 सीट्स उपलब्ध असणार आहेत आणि तिथे जर 8 कॉलेजेस आले तर तिथेही सुद्धा 16 सीट्स तिथे पूर्णपणे उपलब्ध राहणार आहेत NT2च्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे NT3। तर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी जर 100चा इंटेकने आपण जर विचार केला तर जवळजवळ NT3ला 3 सीट्स उपलब्ध असतात आणि जर 8 कॉलेजेस आले तर जवळजवळ 24 सीट्स म्हणजे टोटल सगळ्या कॉलेजचे मिळून 8 कॉलेजचे मिळून 24 जागा उपलब्ध राहणार आहेत NT3साठी। ओके, प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की थर्ड राऊंडला गव्हर्नमेंटसाठी किती जागा उपलब्ध राहणार आहेत। आणि नेक्स्ट आहे ते OBC कॅटेगरी। तर इथे मी OBC कॅटेगरीसाठी
100चा जर इंटेक जर आपण प्रत्येक कॉलेजला विचार केला तर 16 सीट्स तिथे उपलब्ध असणार आहेत. आणि जर आपल्याला हे 8 कॉलेजेस आले तर तिथे टोटल हे 16 सीट्स उपलब्ध राहणार आहेत. आणि टोटलचा विचार केला तर 128 एवढ्या सीट्स इथे वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे वाढणारच आहे, कारण कॉलेजेस आलेले आहेत हे कन्फर्म आहे. तर OBC कॅटेगरीसाठी 128 सीट्स हे वाढणार आहेत अगदी थर्ड राऊंडमध्ये गव्हर्नमेंटच्या. ओके. आणि त्यानंतर मी इथे काढलेलं आहे कॅटेगरी SC-BC. तर हे नव्यानं आलेलं आरक्षण SC-BCसाठी 10% आपल्याला इथे आरक्षण दिलेलं आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 8 सीट्स उपलब्ध होणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर 8 कॉलेजेस आले तर तिथे जवळजवळ 64 ह्या सीट्स वाढणार आहेत SC-BCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नेक्स्ट मी दिलेलं आहे EWS ला गव्हर्नमेंटमध्ये इथे सीट्स उपलब्ध असतात. 8 सीट्स प्रत्येक कॉलेजला उपलब्ध असतात EWSच्या. तर तिथेही सुद्धा 8 कॉलेजेस आले तर तिथे सुद्धा तिथे 64चा इंटेक असणार आहे EWSचा. हे फक्त गव्हर्नमेंटमध्ये सीट्स अवेलेबल असतात EWSच्या, प्रायव्हेटमध्ये नसतात, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीचा आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये जवळजवळ 100चा इंटेक प्रत्येक कॉलेजला आला तर जवळजवळ 21 सीट्स तिथे प्रत्येक कॉलेजला उपलब्ध असतात, 21 सीट्स. तर असे हे 8 कॉलेजेसचे जवळजवळ मिळून आपण विचार केला तर 168 एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध राहणार आहेत थर्ड राऊंडला MBBSसाठी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अगदी मी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर प्रत्येक कॉलेजला जर 100चा इंटेक आला म्हणजे 800 सीट्स आल्या तरी आपल्याला ह्या ओपन कॅटेगरीमध्ये 168 जागा ह्या सीट्स राहणार आहेत, हे पण तुम्ही लक्षात गोष्ट घ्या. ओके. आणि त्यानंतर हे जवळजवळ टोटल केलं तर आपण 640 सीट्स होतात. आणि त्यानंतर उरलेल्या ज्या 40 सीट्स आहेत त्या डिफेन्स कोठ्याला जातात. तर तिथे जवळजवळ डिफेन्समध्ये D1 आणि D2 आणि D3 हा जर विचार केला आपण तर डिफेन्स D1ला 3 सीट्स असतात आणि डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 असं हे टोटल मिळून त्यांना तिथे 40 सीट्स तिथे दिल्या जात असतात. तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण कॅटेगरी 640 प्लस हे 40 डिफेन्सच्या मिळून तर जवळजवळ 680 एवढ्या सीट्स आपल्याला इथं वाढलेले आहेत. आता टोटल सीट्स हे उपलब्ध आपल्याला झालेले आहेत गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी थर्ड राऊंडसाठी विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं पूर्णपणे अगदी मी तुम्हाला प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी पर्सेंटेजने सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. SCला 13%, STला 7%, ह्याप्रमाणे अगदी जे रिझर्वेशन मिळत असतं कॅटेगरीनुसार. तर हे 8 नवीन कॉलेजेस जर आलेले आहेत आणि थर्ड राऊंडमध्ये प्रत्येक कॉलेजला जर इंटेक 100चा आला तर जवळजवळ टोटल सगळे मिळून जर प्रत्येक कॅटेगरीनुसार डिफेन्स सकट आपण विचार केला तर 680 हे सीट्स उपलब्ध झालेले आहेत. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची हे आता स्वप्न पूर्ण होतील. ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क छान आहेत आणि थोड्याशा कारणास्तव तुम्हाला सीट तुमची हुकली असेल तर नक्कीच तुमचं MBBS गव्हर्नमेंट करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना थोडेफार अगदी 7-8 मार्कांचा जर फरक पडत असेल तर त्याही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नक्की मिळू शकतं. कारण ह्या 680 सीट्स पुढे सरकल्यामुळे ज्या मुलांना झालेल्या त्यामुळे खालचे जे प्रायव्हेटचे कॉलेजचे सीट्स वॅकंट राहून दुसऱ्या त्या मुलांना खालच्या मुलांनासुद्धा तिथे सीट्स उपलब्ध होतात. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजला मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचं तर प्रथम अभिनंदन मी करणार आहे. आणि जे काही 680 जागा विद्यार्थ्यांना भेटतील आणि जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सीट्स मिळतील त्यांचंही स्वप्न पूर्ण होईल. तर हे खूप अगदी चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी MBBS करायचं आहे पण त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स राहणार आहे की आउट ऑफ स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही अगदी हा ऑप्शन्स ठेवू शकता थर्ड राऊंडमध्ये. कारण सध्या खूप साऱ्या स्टेट्समध्ये रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. परत एकदा UPचं पण रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. आता MCCचं वेबसाईटवरून पण सुद्धा आता प्रत्येक डीम्डसाठी सुद्धा विद्यार्थी घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना सुद्धा आता नव्याने रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अगदी तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रा, UP या राज्यांमध्ये, कर्नाटका. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्यामार्फत सुद्धा काउन्सिलिंग घ्यायचं असेल आणि तुम्हाला अदर राज्यांमध्ये सुद्धा तुमचं जर ऑप्शन असेल MBBS करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यात तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी जस्ट मेसेज टाकू शकता की आम्हाला अदर राज्यांमध्ये सुद्धा आम्हाला ॲडमिशन पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला तुमचं ॲडमिशन करून देण्याचं
मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. तुमच्या बजेटनुसार आणि मार्कनुसार तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळेल विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचं वर्षही वाया जाणार नाही. जर ज्या काही विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही आणि MBBS घ्यायचं असेल तर तमाम विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. एवढंच बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.